लॉन्च 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 न्यू लॉन्च फ्रेश लॉन्च। जेव्हा पण कोणता नवीन प्रोजेक्ट लॉन्च होतो सगळ्यात पहिल्यांदा माझ्या यूट्यूब चॅनलवर पासून मार्फत आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो। आज पुन्हा एकदा एक असा प्रोजेक्ट आणलाय जो ज्याची उत्सुकता प्रत्येकाला होती, कारण की प्रत्येकाची रिक्वायरमेंट ती आहे। तसा प्रोजेक्ट डेव्हलपरने लॉन्च केलाय। एक असं लोकेशन सगळ्यात पहिल्यांदा तर मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। एक असं लोकेशन ऐरोली जंक्शन वरती मी उभा आहे। ऐरोली जंक्शन रबाळे इथे मी आलेलो आहे। रबाळे पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे। हे असं लोकेशन आहे जिथून कनेक्टिव्हिटी तुम्ही बघू शकता। हा जो सरळ रोड जातो तुम्ही जो मुलुंड घाटकोपर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला कनेक्ट करू शकतात। हा जो रोड जातो ठाणे कळवा त्या साईडला तुम्ही जाऊ शकतात। इथून जो मला दिसतोय हा ब्रिज, त्या खालून तुम्ही जो ऐरोली कटाईचा जो टनल येतो अपकमिंग त्याला कनेक्ट करू शकता। आणि सरळ गेलात तर घनसोली, कोपरखेरणे, नवी मुंबईकर, वाशी आपल्यासाठी हा प्रोजेक्ट आहे, कारण की तुम्ही कनेक्ट करू शकतात। मला बऱ्याच दिवसापासून फोन होता, नागेश सर घनसोली मध्ये राहतोय, आम्हाला घनसोली मध्ये प्रॉपर्टी पाहिजे, ऐरोली मध्ये राहतोय ऐरोली मध्ये प्रॉपर्टी पाहिजे। पण 1 BHK लोकांची रिक्वायरमेंट असे प्रोजेक्ट नव्हते। डेव्हलपर 2 BHK 3 BHK बोलवते, पण या लोकेशनला 1 BHK 2 BHK 3 BHK सगळ्या रिक्वायरमेंट तुमच्या पूर्ण होत आहेत। इट्स अ बँग ऑन ठाणे बेलापूरला असा हा नवीन प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे। चला बाकीची माहिती तुम्हाला साईटवर जाऊन देतो। लोकेशन इतकं प्रीमियम आहे ना, मी 100% सांगतो की तुम्ही लोकेशनमुळे हा प्रोजेक्ट नाकारू शकत नाही। ऐरोली, घनसोली, कोपरखेरणे, नवी मुंबई, वाशी आतापर्यंत ठाण्यामध्ये जेव्हा मी प्रोजेक्टचे व्हिडिओ करत होतो ना, तेव्हा मला इथून ज्या लोकांची रिक्वायरमेंट होत होती की नागेश सर आमची रिक्वायरमेंट नवी मुंबईमध्ये, आमची रिक्वायरमेंट घनसोलीमध्ये। मी इव्हन कल्याण डोंबिवलीला जेव्हा ऑफिस घेतलं आणि तिथे लोकांना कल्याण शिल्ड रोडचे प्रोजेक्ट सांगत होतो ना, की जे घनसोली रेल्वे स्टेशन पासून फक्त 15 ते 20 मिनिट अंतर होते, तेव्हा लोकांची रिक्वायरमेंट होती नागेश सर आम्हाला घनसोलीमध्येच पाहिजे। तर आज मी तुमच्यासाठी एक असा प्रोजेक्ट बनवलोय जो फक्त सिंगल टावर नाही, पूर्ण टाउनशिप आहे। रबाळे पोलीस स्टेशन अगदी बाजूला आहे आणि ऐरोली जंक्शन तुम्हाला सांगतो, ऐरोली जंक्शन सारखं लँडमार्क आहे। बिल्डिंगचं एलिव्हेशन बघा, डेव्हलपमेंट किती प्रीमियम केलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो तुम्ही रोड बघत आहात ना, हा ठाणे बेलापूर रोड जो मी तुम्हाला लोकेशनवरून दाखवला, त्याचा डेव्हलपमेंट खूप सुंदर मॉडेल बनवलं इथे बघू शकता। ठाणे बेलापूर रोडला एक बँग ऑन हायवेला लागून असलेला हा प्रोजेक्ट। डेव्हलपर ग्राउंड प्लस 35 म्हणजे वरती फर्स्ट खाली रिटेल शॉप, नंतर तुमचा एक 5 ते 6 फ्लोअरचा पोडियम पार्किंग, पोडियम लेवलला अम्युनिटीज आणि वरती 26 फ्लोअरचा हॅबिटेबल फ्लोअरचा तुम्हाला एक 1 BHK 3 BHK टाउनशिप देतो, 2 BHK टाउनशिप देतो। अम्युनिटीज वाईज बघायला गेलं तर तुम्ही डेव्हलपर ग्राउंड फ्लोअरला अम्युनिटीज देतोच आहे, त्याशिवाय डेव्हलपर तुम्हाला या साईडला तुम्ही पोडियम लेवलला बघू शकतात, पोडियम लेवलला अम्युनिटीज आहे आणि त्याशिवाय रूफटॉपला वरती डेव्हलपरने अम्युनिटीज दिलेल्या आहेत। या प्रोजेक्टचा USP पॉईंट हा आहे की 1 BHK आतापर्यंत या लोकेशनमध्ये 1 BHK कोणी काढले नव्हते। डेव्हलपर 1 BHK देतोय। 1 BHK ची प्राइस अगदी बघायला गेलं तर ना, म्हणजे जी तुम्हाला ठाणे स्टेशनच्या जवळपास प्राइस मिळते त्याच प्राइस मध्ये डेव्हलपर तुम्हाला अगदीच बँग ऑन ठाणे बेलापूर रोड, एक नवी मुंबई साईडला जाणारा रोड, एक तुम्हाला ऐरोली कटाई जो नाका तुम्हाला सांगितलं तो जस्ट वॉक इन डिस्टन्स होते, तिथे तुम्हाला 1 BHK डेव्हलपरने लॉन्च केलाय। हा जो तुम्ही टावर बघता हा प्रॉपर कमर्शियल टावर आहे। हा रिटेल शॉप, याच्यामध्ये ऑफिसेस आहे, तुम्हाला कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल एक 5.5 एकरचा लँड पार्सल आहे। 2 एकरमध्ये कमर्शियल, 3.5 एकरमध्ये डेव्हलपर रेसिडेन्शियल देतोय। मी पुन्हा एकदा सांगेल या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घ्यायचं कारण एवढंच आहे, इट्स अ बँग ऑन रोडला प्रोजेक्ट। या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा USP पॉईंट हा आहे की हा इट्स अ बँग ऑन हायवेला आहे, ठाणे बेलापूर रोड। आता तुम्ही बिल्डिंगचा मॉडेल बघितला, भविष्यात दिसणारं टावर, तुमचं बिल्डिंगचं एल्युशन कसं असणार आहे हे तुम्हाला बघून आयडिया आली असेल। आता तुमच्या मनात प्रश्न आहे, नागेश सर 1 BHK 2 BHK 3 BHK नेमकं कॉन्फिगरेशन काय, नेमकं कार्पेट काय आणि प्राइस काय? एक्झॅक्टली मी आता तुम्हाला तेच सांगतोय। प्रत्येकाला लोकेशन आवडतं, त्यांना बिल्डिंगचं मॉडेल जे सांगितलं भविष्यात जी टाउनशिप होणार ते त्यांना आवडतं, पण त्यांना कार्पेट एरिया प्राइस त्यांना मात्र आवडली पाहिजे। त्यांच्यासाठी हा परफेक्ट हा प्रोडक्ट आहे, कारण की डेव्हलपर 400+ कार्पेट देतोय। तुम्ही 1 BHK बघत असाल तुम्हाला कुठं 350, 370, 400 कार्पेटमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही, कारण की डेव्हलपरचा 1 BHK 413 पासून सुरू होतोय, अगदी 435 कार्पेटपर्यंत 1 BHK। 1 BHK ची प्राइस 86,99,000 पासून 1 BHK सुरू होतात। तुम्हाला 2 BHK पाहिजे, तुम्हाला 2 BHK ची रिक्वायरमेंट आहे 1,35,00,000 प्लस टॅक्सेस, 632चा रेरा कार्पेट एरिया 2 BHK। आणि तसेच तुम्हाला 3 BHK पाहिजे, डेव्हलपरनी 3 BHK अजून लॉन्च केलेले नाहीयेत, पण काही लोकांचा आग्रह असतो की बाबा आम्हाला 3 BHK पाहिजे, 871चा कार्पेट आहे 3 BHK, 1,80,00,000 प्लस टॅक्सेस।
म्हणजे तुमची 1 BHK 2 BHK 3 BHK तुमच्या तिन्ही रिक्वायरमेंट या प्रोजेक्टमध्ये कंप्लीट होत आहेत. तुम्हाला लोकेशन प्रीमियम मिळते. तुम्हाला नवी मुंबई सारखं ऐरोली, रबाळे, घनसोली, कोपरखेरणे तुम्ही जर IT सेक्टरमध्ये कामाला असाल, माइंड स्पेसमध्ये कामाला असेल तर हा प्रोजेक्ट तुमचा आहे. 2029च्या आसपास पजेशन 4 वर्षात पजेशन आहेत, पण डेव्हलपर पेमेंट प्लॅन सुद्धा भारी देतोय. 25% म्हणजे बुलेट प्लॅन. तुम्हाला एक वर्षाला 25% भरा. तुमच्याकडे 25% पेमेंट रेडी आहे, द्या. तुम्हाला लोन नाही घ्यायचं, 1 वर्षानंतर परत सेव्हिंग करा, परत 25% किंवा लोन घेऊ शकता. 25 4 वर्षामध्ये तुमचं पेमेंट एकदम तुम्हाला इझिली बुलेट पेमेंट प्लॅन मिळते. कारण की जे IT सेक्टरमध्ये लोक कामाला आहेत त्या प्रत्येकाला पेमेंट फ्लेक्सिबिलिटी पाहिजे. डेव्हलपर पेमेंट फ्लेक्सिबिलिटी सुद्धा देतोय. डेव्हलपरबद्दल सांगायचं गेलं तर गेली 40-45 वर्षाचा रिअल इस्टेटचा अनुभव आहे. एकही प्रोजेक्ट लिटिगेशनमध्ये नाही, सगळे प्रोजेक्ट ऑन टाइम डिलिव्हर्ड केलेले आहेत. तरी संधी गमावू नका. ऐरोलीकर, घनसोलीकर, नवी मुंबईकर, डोंबिवली, कल्याण डोंबिवलीकर तुम्हाला असं वाटतं की ह्या लोकेशनला प्रॉपर्टी तुम्हाला घ्यायची आहे तर नक्की मला संपर्क साधा. मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणतेही ब्रोकर घेत नाही. तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉप देतो. मला कॉल करा आणि आता तुमच्या स्वप्नातलं घर ते बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.